आणि असो, जीवन जगणं फार मोठं परेशानी होणार आहे. आणि आज बऱ्याचशा समस्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मानवाला श्वास घेण्याच्या समस्येतून निर्माण होत असलेली परिस्थिती जाणवायला लागलेली. बरेचसे तरुण असो, वयस्कर असो, अशा लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तो केवळ वृक्ष कमी झाल्यामुळे. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज यांनी वृक्षांना सोयरे म्हटलेले, भावकी म्हटलेलं नाही. भावकी जर म्हटलं असतं तर लोकांनी यारवळीत झाडं तोडली असते. त्यांना काय म्हटलेलं आहे? सोयरे. सोयरे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, क्लायमेट चेंज म्हणजेच निसर्ग परिवर्तन हा भाग आपण मागे एक बघितला. त्याच्यामध्ये निसर्गाचे परिवर्तन कसे आणि का झाले ते आपण बघितले. आज दुसरा भाग आपण बघणार आहोत. तर निसर्ग परिवर्तन झाल्यानंतर किंवा क्लायमेट चेंज झाल्यानंतर काय काय होऊ शकतं किंवा काय होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामध्ये काही जास्त प्रमाणात मानव स्वतः कारणीभूत आहे. निसर्ग परिवर्तन होण्यासाठी स्वतः मानव, सजीवामध्ये सगळ्यात घातक प्राणी जर म्हटलं तर निसर्ग परिवर्तनासाठी कारणीभूत ठरणारा सर्वात मोठा अडथळा हा मनुष्य आहे. ज्यावेळेस मनुष्य स्वार्थी होतो किंवा आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी तो इतर जीवाची पर्वा करत नाही किंवा पृथ्वीचं उत्खनन करतो किंवा त्या ठिकाणी तिच्यावर वर्चस्व गाजायचा प्रयत्न करतो. पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्तीवर, जसं नदी, जंगल, पाणी, डोंगर, या सर्व नैसर्गिक संपत्ती जी आहे किंवा पशु असतील, हे नैसर्गिकरित्याच आहेत. गाय, म्हैस, बैल, वाहक, सिंह, हत्ती, घोडा, या सर्व नैसर्गिक संपत्ती आहेत. किंवा पक्षी असतील, पोपट असतील, त्यानंतर चिमण्या असतील, कावळे असतील, जे काही असतील पक्षी, या पक्ष्यांवर सुद्धा मानव काय करतो की स्वतःचं वर्चस्व गाजवतो. त्याला काय वाटतं की मी यांना आपल्या ताब्यामध्ये घ्यावं. आणि मग काय होतं की कुठली तरी एक बाजू कमकुवत झाल्यानंतर त्याचा परिणाम हळूहळू दिसायला लागतो. आता गेल्या काही वर्षामध्ये जागतिक लेवलला मोबाईल आले. मोबाईल आल्यानंतर 1 GB, 2G, 4G, आता 5G आलं. आणि त्याची रेंज वाढल्यामुळे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की मोबाईलमध्ये जे नेटवर्क आहे, जी पॉवर आहे, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे पक्षी वगैरे कमकुवत झाले. हा भाग मानवाच्या दृष्टीने हानिकारक आहे. दुसरी गोष्ट, मानवाने शहरीकरण केलेलं आहे. मोठमोठ्याल्या इमारती बांधल्यामुळे काय झालं आहे की वृक्षतोड झाली, जंगल कमी झाले, सिमेंट वस्ती वाढली आणि नैसर्गिक जी झाडं होती ती नष्ट झाली. त्यामुळे काय झालं की झाडाचा सहारा नसल्यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने सिमेंटचे घर बांधलेले, पक्ष्यांना आसरा मिळण्यासाठी अशी कुठली सुरक्षित जागा राहिलेली नाही. सांगायचं म्हणजे काय की पक्ष्यांना, प्राण्यांना सुरक्षित अशी जागा राहिलेली नाही. मग यांनी काय करायला सुरुवात केली की ज्या ठिकाणी आपल्याला सुरक्षित असं स्थान मिळेल त्या दिशेनं धाव घ्यायला सुरुवात केली. मग खेड्यापाड्याकडे धाव घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये शहरीकरणाबरोबरच रस्ते रुंदीकरण, रस्त्याचा विकास, शहरीकरणाचा विकास आणि रस्त्याच्या विकासामध्ये, रुंदीकरणामध्ये अनेक झाडे तोडली गेली. त्यामुळे काय झालं की राहिलेली जी पक्षी वगैरे होते, प्राणी वगैरे होते, जे झाडाच्या आणि वनराईच्या सहाऱ्याने ते जंगलामध्ये थांबायचे, ते जंगल कमी झाल्यामुळे, शहरीकरण आणि रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाल्यामुळे हे खेड्याकडे गेले. खेड्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की
बांधावर झाड ठेवलेले नाही. बांधावर झाड न ठेवल्यामुळे काय झालेलं आहे की खेड्यामध्ये सुद्धा पक्ष्यांची प्राण्यांची संख्या कमी झालेली. मग त्याच्यामध्ये गाय, हरणं, कोल्हे, लांडगे, कुत्रे यांची संख्या. आता कुत्र्याची संख्या सिटीमध्ये भरपूर आहे, खेड्यामध्ये भरपूर आहे. पण जे हरणं आहे, लांडगे, कोल्हे, जे वन्य पशु आहे ते कमी होत गेले. त्यांनी पळ कुठं काढला की जिथं त्यांना संरक्षण मिळेल, जिथं खाद्यपदार्थ मिळतील अशा ठिकाणी. मग तशा ठिकाणी गेल्यानंतर काय झालं की पर्याय नाही राहिला. प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या शेताला कंपाऊंड लावून, तार कंपाऊंड, कोणी ते कंपाऊंडला करंट वगैरे लावून त्या ठिकाणी ते सोडल्यामुळे रात्री बेरात्री हे जंगली प्राणी दगावत आहेत, मरत आहेत आणि त्यांची संख्या कमी होत चाललेली अशा प्रकारे. तर हा जो निसर्गाचा समतोल निर्माण होत चाललेला आहे की एका ठिकाणाहून काय झालं आहे की झाडी कमी झाली, त्याच्याबरोबर प्राणी कमी झाले, पक्षी कमी झाले. आणि अशा काळामध्ये जर टोळ नावाचा पक्षी यदाकदाचित भारतामध्ये जर शिरला तर भारतातल्या जनतेला भविष्यात अन्न मिळणार नाही. कारण भविष्यामध्ये अशाच घटना निर्माण होतात. एक संख्या वाढली की दुसरी संख्या वाढते. आता मानवाची संख्या मोठ्या प्रमाणात झालेली. जागतिक लेवलला सर्वात जास्त संख्या मानवाची झालेली. गेल्या 1000 वर्षामध्ये असे कुठले मोठे युद्ध झालेले नाही किंवा कुठली अशी आपत्तीजनक घटना झालेली नाही. त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ शकते. परंतु ह्या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे जागतिक लेवलला फार मोठी एक घटना घटू शकते. जसे टोळ नावाचे कीटक, ज्याला आपण नाकतोडा म्हणतो, ते नाकतोडा जर समजा भारतामध्ये जर प्रवेश जर झाला तर तुम्हाला सांगतो एकाही झाडाला पान राहणार नाही किंवा शेतामध्ये पीक दिसणार नाही. काही सेकंदामध्ये ते बसल्या बसल्या काही सेकंदामध्ये झाडाचा पाला नष्ट करून टाकतात. आणि त्यामुळे झाडाचा पाला जर नष्ट झाला, जे थोडेफार ओढाचे पिंपळाचे झाडं अस्तित्वात आहे, ज्यांच्यामार्फत मानवाला ऑक्सिजन मिळू शकतो, काय ज्यांच्यामुळे मानवाला ऑक्सिजन मिळू शकतो, ती वडाची आणि पिंपळाची झाडं, आंबा, कडुलिंब, त्याच्यानंतर कदंब, अशी जी झाडं आहेत ती बोटावर मोजण्या इतकी नगण्य अवस्थेमध्ये अस्तित्वात राहिलेली. आणि ऑक्सिजन अभावी, प्राणवायू अभावी पृथ्वी तलावर ज्या ठिकाणी ही टोळ झाड पडल, टोळ ज्या ठिकाणी पोहोचेल, भारतातच नाही जगाच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये जरी गेले, जपान जाऊ, जर्मनी जाऊ किंवा अमेरिका, ब्रिटन, जिथंही ही टोळ झाड जाईल त्या ठिकाणची मानवाची म्हणजेच टोटल सजीवाची जीवनशैली संपण्यात येईल. म्हणजे त्या ठिकाणचं सजीवाचं अस्तित्व संपून जाईल. मग ते भारत असो, श्रीलंका असो, जपान असो, जर्मनी असो, चीन असो, अमेरिका असो, कितीही प्रगत देश असला आणि तिथं जर टोळ नावाची धाड जर पडली तर तुम्हाला सांगतो जीवन जगण्यासाठी सजीवाला प्राणवायू शिल्लक राहणार नाही. प्राणवायू येणार कुठून? प्राणवायू हा वड आणि पिंपळ, त्याच्यानंतर कदंब, उंबर, कडुलिंब अशा झाडामधूनच हा ऑक्सिजन तयार होतो. आणि एक 100 किलो वजनाचं किंवा 500 किलो वजनाचं झाड दिवसभरामध्ये 7.5 ते 10 किलो ऑक्सिजन बाहेर टाकतं. मग झाडाची जर संख्याच कमी जर झाली तर ऑक्सिजन येणार कुठून? आणि ऑक्सिजनच जर संपला तर सजीवसृष्टी राहीलच कशी? मग त्याच्यामध्ये जंगली प्राणी असो किंवा पक्षी असो किंवा मनुष्य प्राणी असो, जीवन जगणं फार मोठं चाललेलं परेशानी होणार आहे. आणि आज बऱ्याचशा समस्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मानवाला श्वास घेण्याच्या समस्येतून निर्माण होत असलेली
परिस्थिती जाणवायला लागलेली. बरेचसे तरुण असो, वयस्कर असो, अशा लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तो केवळ वृक्ष कमी झाल्यामुळे. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज यांनी वृक्षांना सोयरे म्हटलेले, भावकी म्हटलेलं नाही. भावकी जर म्हटलं असतं तर लोकांनी यारवळीत झाडं तोडली असते. त्यांना काय म्हटलेलं आहे, सोयरे. सोयरे म्हटल्यावर काय, माणूस त्यांचा आदर सत्कार करतो, त्यांना जीव लावतो. पण सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली की सोयऱ्याला सुद्धा मनुष्य विचारायला तयार नाही. पूर्वीच्या काळामध्ये संत तुकाराम महाराज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असा एक अभंग लिहून ठेवलेला आहे. मग तो अभंग त्यांनी कुठल्या हेतूने लिहून ठेवला विचार करा. जर भावकी म्हटलं असतं वृक्षाला तर काय झालं असतं. लोकांनी येरवाळीच त्या झाडाला दिवसा तोडून चुलीत घातलं असतं. आज ही परिस्थिती आहे. मग माझं म्हणणं आहे की जर समजा मानवाला सजीव सृष्टी टिकवायची असेल तर त्यांनी जागतिक लेवलला या ऑक्सिजन देणाऱ्या अनेक झाडांची लागवड करायला पाहिजे. आणि जालना शहरामध्ये तर जास्तीत जास्त झाडाचं प्रमाण गरजेचं आहे. महापालिका आयुक्त, महापौर आणि प्रत्येक वार्डमधले नगरसेवक यांनी आपापल्या वार्डमध्ये या झाडाची जोपासना करायला पाहिजे. महापालिकेने ज्या ठिकाणी सरकारी जागा असेल, जी कोणी बळकवलेली असेल, ती ताब्यात घेऊन त्या ठिकाणी या झाडांची लागवड करायला पाहिजे. हा परिसर त्यांनी निसर्गरम्य बनवायला पाहिजे. त्या ठिकाणी अशी झाडं जेणेकरून वड, पिंपळ, औदुंबर, त्याच्यानंतर कदंब, चिंच, त्याच्यानंतर कडुलिंब, कवठ असे अनेक प्रकारची झाडं त्या ठिकाणी लावायला पाहिजे. आंबा, फळांची सुद्धा, चिक्कू, फळांची झाडं जेवढी लावाल तेवढी ती फायदादायक आहे. त्या झाडाचं संरक्षण करण्यासाठी भविष्यात फळं आल्यानंतर ते मक्तेदारी पद्धतीने दिले तरी चालतील, काही अडचण नाही. परंतु झाडे ही अत्यंत गरजेची आहे. मागे मी सुवर्णकार नगरमधील नगरसेवकांशी माझं बोलणं झालं होतं किंवा एक व्यक्ती झाडं द्यायला तयार आहे, तुम्ही आम्हाला जाळ्या आणि JCB उपलब्ध करून द्या, तर आपण सुवर्णकार परिसरामध्ये वार्ड क्रमांक 3 या भागामध्ये झाडं लावूया. परंतु अद्याप तशी काही व्यवस्था झालेली नाही. आणि सदर व्यक्ती झाडं देत असतानासुद्धा त्या ठिकाणी ते आता त्यांची मानसिकतासुद्धा बदललेली, म्हणजे प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात. तर हे व्हायला पाहिजे, पण आता होत नाही ती गोष्ट वेगळी आणि त्याचा नाईलाज आहे. तर मी प्रत्येक नागरिकांना विनंती करतो की होईल तिथपर्यंत आपापल्या परिसरामध्ये, आपापल्या दारामध्ये एक एक झाड अवश्य लावा. जेणेकरून आणि प्रत्येक शहर असो, महानगर असो, महाराष्ट्रात असो, देशात असो किंवा जागतिक लेवलला ज्या ठिकाणी महानगर किंवा मोठाली शहरं आहेत, त्या ठिकाणचे शहरीकरण, त्या ठिकाणचे रस्ते रुंदीकरण आणि तसेच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इंडस्ट्रियल एरिया, औद्योगिक क्षेत्र, कंपन्या, या ठिकाणी मोठमोठाले गोडाऊन्स, कारखाने, मशनरी वगैरे म्हणजे तयार केले जातात, उत्पादन तयार केले जातात. आणि त्या उत्पादनामध्ये साठवण्यासाठी गोडाऊन वगैरे, मग ही जी कारखानदारी उभी करताना जी झाडं तोड होती, वृक्ष तोड होती, याची भरपाई कुठं होणार. प्रत्येक कंपनीच्या आवारामध्ये अशी झाडं लावायलाच पाहिजे. तर ते झाडं कोणती लावतात, ज्या झाडावर पक्षी घरटी करत नाही, जसे गुलमोहर, सप्तपर्णी, हे विदेशी झाडं लावतात आणि त्या झाडावरती पक्षीसुद्धा घर करायला घाबरतात. मग अशा ठिकाणी अशा झाडावरती वस्ती पक्षी कसे करतील. मग तिथं ऑक्सिजन तयार होईल का MIDCमध्ये? नाही होणार.
तिथं जर ऑक्सिजन होणार नाही तर तिथं काम करणारा जो वर्कर आहे, जो कामगार आहे, त्याला ऑक्सिजन कुठून मिळणार? हा विचार करण्याचा भाग आहे. मोठमोठाली मायनिंग होते, डोंगराच्या डोंगर फोडल्या जातात, डब्बर त्या ठिकाणाहून काढल्या जातं. ते डब्बर वाहतूक करण्यासाठी जे रस्त्यामध्ये झाडं वगैरे येतात, ती झाडंसुद्धा त्या ठिकाणाहून काढली जातात. त्या डोंगराच्या परिसरातली झाडं काढली जातात. किमान 1-1, 2-2 किलोमीटर परिसरामध्ये मायनिंग केल्या जाते. त्या ठिकाणची झाडं नष्ट होऊन जातात. म्हणजे हा जो काही प्रकार आहे, हा कुठपर्यंत मानव पृथ्वीच्या विरोधात करणार? आणि ह्या दगडापासून, ह्या डब्बरपासून खडी निर्माण केली जाते, रोड निर्माण करण्यासाठी, घराच्या बांधकामासाठी, स्लॅब टाकण्यासाठी. त्याच्यानंतर याच डब्बरपासून सिमेंट तयार केलं जातं. म्हणजे मायनिंग ही मानवी सृष्टीसाठी फार महत्त्वाची झालेली आहे. आणि या डब्बरचा, या मायनिंगचा उपयोग मानवी जीवनासाठी फार महत्त्वाचा कसा? आणि त्या मायनिंगमुळे काय होते की वन्य पशु घाबरून, पक्षी घाबरून उडून चालले जातात. काही त्या मायनिंगमध्ये, स्फोटामध्ये नष्ट होऊन जातात, मरून जातात. आणि बिचारे त्यांची जीवहत्या होती. याला शासनाने आळा घालायला पाहिजे. जागतिक लेवलला एक संस्था निर्माण व्हायला पाहिजे की मायनिंग होताना झाडाची वृक्षतोड होणार नाही, किंवा जे काही कागद वगैरे, ब्रिस्टॉल, सिगारेट वगैरे तयार करण्यासाठी जी झाडाची वृक्षतोड केल्या जाते, त्या सिगारेटसारख्या कंपन्यावरती शासनाने बंदी घालायला पाहिजे. कारण झाडाच्या लाकडापासूनच सिगारेटचा पेपर तयार होतो, असं मी बऱ्याच ठिकाणी वाचलं, ऐकलं आहे. आणि त्यामुळे काय होतं आहे की झाडाची संख्या कमी होत चाललेली आहे. आणि जसजशी झाडाची संख्या कमी होत चाललेली, तसतशी सजीवाला यापासून त्रास होणार आहे. पक्षी उडून दुसरीकडे जाऊ शकतील, प्राणी दुसऱ्या जंगलामध्ये जाऊ शकतील, जिथपर्यंत पृथ्वीची क्षमता आहे तिथपर्यंत जाऊ शकतील. आणि माणूस कुठं जाणार आहे? शेवटी एक दिवस माणसाला तडफडून मरणे गरजेचे होणार आहे. कारण माणसाला तडफडूनच मरावं लागणार आहे. ज्याप्रमाणे पक्षी, प्राणी तडफडून मारायला लागलेले आहेत, काही पळून गेले, तो भाग वेगळा. माणूस कुठं जाणार आहे? पळून 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 कुठं जाणार आहे? निसर्गाच्या सानिध्यामधून कुठेही माणूस जाऊ शकत नाही. आणि आता काल परवा जो व्हेनेझुएलामध्ये भूकंप झाला, किंवा अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला, 7.6 रिक्टर स्केल त्याचं माप होतं. म्हणजे एवढी मोठी त्या भूकंपाची तीव्रता होती. मी असं ऐकलं की व्हेनेझुएलामध्ये 7,000 लोक एकाच काही सेकंदामध्ये त्या ठिकाणी मरण पावले. आता विज्ञान प्रगत होतं. हे लोक, विदेशी अमेरिकन लोक, ब्रिटनचे लोक अध्यात्माला मानायला तयार नाही. मग विज्ञान एवढं प्रगत होतं, त्यांना माहीत होतं की या ठिकाणी भूकंप येणार आहे. मग त्यांनी त्या भूकंपाला का रोखलं नाही? विज्ञानाला तुम्ही सर्वश्रेष्ठ मानता, तर मग त्या विज्ञानाने या भूकंपाला का रोखलं नाही? किंवा जपानमध्ये काल परवा परत भूकंप झाला 5.8 रिक्टर स्केलचा. त्या ठिकाणी जपान का रोखू शकलं नाही? जपान तर प्रगत आहे ना, मग त्याने त्या भूकंपाला का रोखवलं नाही? नाही, व्हायला पाहिजे ना, चर्चा होणं गरजेची. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की हा निसर्गाचा परिवर्तनाचा भाग आहे. तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाताय तर निसर्गसुद्धा तुम्हाला त्याचे परिणाम दाखवणार. आता प्रत्येक ठिकाणी नद्या अडवल्या, मोठमोठाली धरणं तयार झाली, सगळं काही झालं आहे, नदी वाहायला जागा नाही. मग मधल्या पट्ट्यामध्ये जो भाग आहे, आता समजा नाशिक, मधमेश्वर हा भाग जर सोडला, त्याच्यानंतर जो भाग आहे तो गंगापूरपर्यंत, वैजापूरपर्यंत, ज्या ठिकाणी ते धरण आहे वैजापूर गंगापूरचं, त्या ठिकाणी त्या गोदावरी पात्रामधलं जे गॅप आहे, त्या गॅपमध्ये जो पाणी साठा पाहिजे तो पाणी साठा आहे का? नाही.
प्रत्येक शेतकरी काय करायला लागलेला आहे, त्या नदीपात्रामध्ये मोटर वगैरे टाकून पाणी आपल्या शेतात घेतोय. मोठमोठाली शेततळे निर्माण केलीत. शेततळ्यामध्ये पाणी जमिनीत मुरतं आहे का? नाही मुरत. काय होतं आहे, त्याच्यामध्ये एक जाड प्रकारची पन्नी टाकलेली, जेणेकरून ते पाणी त्या जमिनीमध्ये झिरपत नाही. म्हणजे मानव निसर्गावर मात करायचा प्रयत्न करतोय, पण ज्या दिवशी निसर्ग त्याच्या विरोधात जाईल मानवाच्या, त्या दिवशी काय होईल विचार करा. आणि मग त्या नाशिक मधमेश्वर प्रकल्पामधून वैजापूर गंगापूरपर्यंतचा मधला पट्टा जो आहे तो कोरडा ठाक आहे. त्या ठिकाणच्या परिसरात पाणी पातळी 250 ते 300 फुटाच्या खाली गेलेली आहे. त्याच्यानंतर वैजापूर गंगापूर जो भाग आहे, त्याच्यानंतरचा जो भाग आहे मधला पट्टा, पैठण जायकवाडी धरण या ठिकाणचा जो गॅप आहे तो काय झालेला आहे, कोरडा ठाक पडलेला आहे. त्या ठिकाणची मधल्या टप्प्यातला जो भाग आहे तो काय झालेला आहे, कोरडा ठाक पडलेला आहे. त्याच्यानंतर पैठण ते नांदेड विष्णुपुरी धरण ह्या भागामध्ये मोठं धरण असं कोणतं आहे, किंवा पाणी आडवा पाणी जिरवा अशी संकल्पना कुठं आहे? प्रत्येक नदीपात्रातून रेती काढल्या जात आहे. पाणी साठा प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये घेऊन चाललेला आहे. बोर मारलेले आहेत, बोरमधून 24 तास पाणी शेतामध्ये. मग पाणी जाणार कुठं? पूर्वीच्या काळामध्ये मोठ नावाचा प्रकार होता. त्या मोठीच्या साह्यानं जेवढं पाणी दिवसभरात उपसलं जाईल तेवढंच पाणी शेतकरी वापरायचा. परंतु माणूस जेवढा प्रगत होत चाललेला आहे तेवढा तो काय होत चाललेला आहे, स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे असं माझ्या निदर्शनास आहे. म्हणजे त्या शेख चिल्लीसारखी गोष्ट, त्या शेख चिल्लीला जे झाडाची फांदी चोडायची ती उलट्या बाजूनं तोडतो. काय करतो, त्या फांदीवर उलट्या बाजूनं बसतो आणि ती फांदी खोडापासून अलग करतो. तशी मानवाची अवस्था झालेली. म्हणजे भारतातल्याच मानवाची गोष्ट करत नाही मी, किंवा शेतकऱ्याची गोष्ट करत नाही. जागतिक लेवलला प्रत्येक मानवाची परिस्थिती ही अशीच झालेली. प्रत्येक माणूस हा स्वार्थी झालेला आहे. मग तो अमेरिकेचा असो, इराणचा असो, इराकचा असो, ब्रिटनचा असो, कुठलाही माणूस असो, तो स्वार्थी झालेला आहे. किंवा इस्रायल असो, जे प्रगत देश आहे, इस्रायल, ब्राझील, चीन, हे प्रत्येकजण स्वार्थी झालेले. प्रत्येकजण निसर्गाच्या विरोधात कार्य करतात. चीननं तर मोठमोठाले भोपळे तयार केलेत कृत्रिमरित्या, केळी कृत्रिमरित्या तयार केली. म्हणजे निसर्गाच्या विरोधामध्ये चीन कार्य करतोय. 15 किलोचा आंबा, 5 किलोचा आंबा चीन तयार करायला लागला. म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाऊन कार्य करणं आहे ते. आता मला सांगा, 15 किलोचा किंवा 5 किलोचा आंबा कुठला परिवार खाणार आहे? म्हणजे काहीतरी निसर्गाच्या विरोधात करून निसर्गाच्या अपोजिट करायचं आणि दाखवायचं की आम्ही किती श्रेष्ठ आहोत, निसर्गापेक्षाही आम्ही महान आहोत. ठीक आहे, विज्ञान मी मान्य करतोय, परंतु ते कितपर्यंत मान्य करायला पाहिजे? तर आता अवस्था अशी निर्माण झालेली आहे की जीवन कसं जगायचं आहे भविष्यात. तुमच्याकडे AC असू द्या, कूलर असू द्या, फॅन असू द्या, जर नैसर्गिक हवाच जर तुमच्यापर्यंत जर नाही आली तर तुम्हाला ती AC काय करणार आहे किंवा कूलर काय करणार आहे? आजच्या घडीला युरोप खंडामध्ये तापमान 40च्या जवळपास गेलेले. युरोप खंडामधली तिथली जीवन जगण्याची, तिथल्या लोकांची जी शैली पूर्वीची होती ती आता विस्कळीत झालेली. आणि त्यांना काही दिवसानंतर भारतीय लोकांसारखी लंगोटी घालावी लागणार आहे. पूर्वी भारतीय लोक जी लंगोटी वापरायचे तशी आता हे ब्रिटनचे, अमेरिकेचे लोक लंगोटी घालणार. कारण तिकडं तापमान वाढलेलं आहे, त्यांना हीट सहन होणार नाही, त्यांना उष्णता सहन होणार नाही. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. आणि ते सुद्धा पूर्वी ते भारताला जे नाव ठेवत होते की भारतातले लोक लंगोटी वगैरे घालतात, तर आता त्यांची लंगोटी घालण्याची पाळी आलेली. तर बंधू आणि भगिनींनो, क्लायमेट चेंज किंवा निसर्ग परिवर्तन हा भाग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला? आणि प्रत्येकाने निसर्गाच्या
निगडीत जायला पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात जायला पाहिजे. निसर्गाच्या विरोधात जर गेलो आपण तर आपली नक्कीच दुरावस्था झाल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा. जे UPSC MPSC IAS परीक्षा वगैरे देण्यासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ अवश्य बघावा, कारण त्यांच्यासुद्धा उपयोगाचा हा व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी समाप्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.